जीवनात लागणाऱ्या किराणा मालाच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय। साखर, खाद्यतेल, शेंगदाणे तसंच श्रावण महिन्यातील उपवासाच्या पदार्थांच्या दरात वाढ झाल्यानं घर खर्चाचं आर्थिक गणित बिघडलंय। त्यातच रोजगाराच्या मर्यादित संधी आणि वाढता खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्यात। महागाई अशीच वाढत राहिल्यास दैनंदिन वापरातील काही वस्तू सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त होते। माझं नाव नितीन पिंपळे, मी पिंपळे किराणा स्टोअर संचालक आणि साखरेच्या किमती संदर्भात जर सांगायचं झालं तर कंप्लीट एक महिन्याखाली साखरेचा दर हा विक्री होता 50 रुपये, तो आज रोजी 70 रुपयाच्याही पुढे गेलेला आहे। शेंगदाण्यामध्ये सुद्धा जवळपास 10 ते 15 रुपयाची वाढ ह्या महिन्यामध्ये झालेली आहे। तेलाचे भाव काय होते? तेलाच्या भावामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ आहे। गेल्या महिन्यातून महिन्याचा जर विचार केला तर तेलाच्या भावामध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे आणि आता सणावाराचे दिवस असल्यामुळं पुढेही तेजीचा अंदाज वर्तवला जात आहे। पहिला किती भाव होता आणि आता किती वाढलेला आहे? सोयाबीन तेला संदर्भात जर सांगायचं म्हणलं म्हणजे पूर्ण खाण्याच्या तेला संदर्भात जर बोलायचं झालं तर पहिला तेलाचा भाव आणि आताचा भाव ह्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 रुपये किलोचा फरक पडलेला आहे। अच्छा, तांदूळ हां, तांदूळात बी वाढ खूप नोंद करून चालली। तांदूळामध्ये बी खूप वाढ झालेली आहे। कमीत कमी कोलम तांदूळ हा 10 ते 15 रुपयानं वाढ दर्शवली जात आहे आणि इथून पुढेही त्याचे 10-5 रुपये वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही पाहू शकता, सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे। सध्या साखरेचे, तेलाचे आणि तांदळाचे भाव गगनाला भिडले आहेत। अरुण गीते, न्यूज मराठी, बीड, अंबेजोगाई।